Yes, finally we are live on the Facebook. आणि आजच्या शब्दांगांच्या 1795 मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि नेहमीप्रमाणेच आपण आजचा शब्दांगांचा जो सत्र आहे तो विषय बघून सगळ्यांना कळलंच असेल. इट इज अबाउट पोएम्स. कविता भावणाऱ्या प्रत्येकासाठी, आणि प्रत्येकासाठी हा शब्द पण महत्वाचा आहे आणि कविता हा शब्द पण महत्वाचा आहे. म्हणजे दोन्ही अर्थाने आज जेवढे आपण इकडे सहभागी होत आहोत त्यांना सगळ्यांनाच विनंती अशी आहे की एक कविता तुमच्या आवडीची निदान प्रत्येकाने सादर करावी. एकापेक्षा अधिक आल्या तरी काही अडचण नाही. जोपर्यंत इतरांना चालणार आहे तोपर्यंत मलाही चालेल. पण अर्थातच आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्याला आवडते ती कविता एक सादर करण्याचा प्रयत्न हा नक्की करूया. आणि अधिक वेळ न घेता मला वाटतं आपण सत्र सुरू करूया. मला वाटतं आपल्यापैकी कोण पहिले सुरू करू शकतो. अर्थात सगळे मराठी भाषिक आहेत त्यामुळे आय नीड नॉट बाकी स्पष्टीकरणाची गरज नाही. नाहीतर मराठी, हिंदी, इंग्लिश तीन पैकी कुठली तरी एका भाषेमधली कविता असावी. मल्याळम आणि इतर भाषांमध्ये आपल्याला गती नाही, आपल्याला कळणार नाही एवढाच भाग. पण तुमच्या आवडीने तुम्ही कविता सादर करू शकता. हॅलो सर, आवाज येतोय? हो येतोय. विथ परमिशन सुरुवात करायची इच्छा आहे. हो कर ना. येस. म्हणजे आता ऍक्च्युली ठरलं नव्हतं की कोणती कविता वाचायची, पण आता जस्ट डोक्यात आलं. आज जागतिक रंगभूमी दिन आहे, 5 नोव्हेंबर. आणि जस्ट जेव्हा आता झी नाट्यगौरव त्यांनी सगळं शूट केला, तो सगळा प्लॅन करून वगैरे, तेव्हा त्यांनी त्याच्या स्टार्टिंगला एक कविता केली होती नाटकाच्या आणि एकंदर सगळ्या सध्याची सिच्युएशन आहे एकंदरीत स्पेशली नाटकाची, कारण प्रयोग थांबलेले आहेत आणि बाकी सगळं या म्हणजे कोविड-19 मध्ये सगळं ठप्प झालं सगळं काम. त्याला उद्देशून एक त्यांनी अशी पॉझिटिव्ह अप्रोच दाखवणारी कविता त्यांनी केली होती. त्यांनी ते पहिले सुबोध भावेंनी त्याचं अभिवाचन केलं होतं त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला. सो ती कविता एक आहे, ती मी आजच्या निमित्ताने वाचण्याचा प्रयत्न करतो. सो नाव असं नाही कवितेला, किंवा कविता नावही मला माहिती नाही. जर कोणाला माहिती असेल तर प्लीज तुम्ही नंतर असं ऍड करू शकता. बंद खिडकी बंद दार, बंद खिडकी बंद दार, खुर्च्यांवरती धूळ फार. बंद खिडकी बंद दार, खुर्च्यांवरती धूळ फार, सुकला मेकअप तुटली विंग, हवेत विरली सगळी झिंग. नाट्यगृह पडली ओस, हरवून गेला सगळ्यात जोश, टाळ्या शिट्ट्या हसे गेले, कोरोनाने सगळेच नेले. प्रेक्षक फसले, घरीच बसले, अडलं आमचं नाटक, आता पावसाची जणू वाट पाहतो, डोळ्यात प्राण आणून चातक. ह्या साऱ्याला अंत नाही, सापडतोय का पर्याय काही, हरून कशी चालेल जिद्द, पुन्हा व्हावे लागेल सिद्ध. अरे थांबलं तरी संपलं नाही, अडलं तरी सरलं नाही, थिजलं तरी विरलं नाही, जिवंत आहे नाटक. झटकून टाकू सारी मरगळ, नव्या नांदीचा पसरे दरवळ, पुन्हा उघडू तिकीट बारी, जमवू पुन्हा दुनिया सारी, पुन्हा वाजवू ती घंटा प्यारी, नाट्य पंढरीची घडेल वारी. उघडा पडदा उघडा दार, लाईट वाल्या प्रकाश पाड, टिपऱ्या तुझे वाजव संगीत, रंगू दे ही तालीम रंगीत. पल्लेदार संवाद फेक, डोळ्यात डोळे भिडवून थेट, पल्लेदार संवाद फेक, डोळ्यात डोळे भिडवून थेट, कुणी राव कुणी शेठ, झगमगू दे पुन्हा ताऱ्यांचे बेट. पुन्हा जरूर घडेल आता तुमची आमची थेट भेट, पुन्हा जरूर घडेल आता तुमची आमची थेट भेट. अनंत येवोत संकट का अडेल आमचं खेटर, अनंत येवोत संकट का अडेल आमचं खेटर, पुन्हा वाजेल तिसरी घंटा आणि सुरू होतील थिएटर, पुन्हा वाजेल तिसरी घंटा आणि सुरू होतील थिएटर. कवी जर कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा, कारण त्यांनी तिकडे क्रेडिट दिलं नव्हतं त्या पूर्ण याच्यामध्ये, बट जर कोणाला माहिती असेल तर सांगा. नक्की. अजून कोण पुढची कविता कोण सादर करते? डोंट वेट फॉर इन्व्हिटेशन्स.
स्वतःहून सांगायला सुरुवात करा, म्हणायला कविता सुरुवात करा. सर मी म्हणू? हो शुअर. सर 2 आहेत मी स्वतः लिहिलेल्या, एक मराठी आणि एक हिंदी. पहिले मराठी सांगते. स्वप्न. स्वप्नांच्या या जगाचं मला नेहमीच कुतूहल वाटतं, पण स्वप्नांच्या जगात जायला मला खूप आवडतं. जे सत्यात नसतं ते स्वप्नात मिळतं आणि जे स्वप्नात मिळतं ते सत्यात उतरवायचं असतं. म्हणूनच स्वप्न असं पाहावं जे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायला प्रेरणा देईल. पण स्वप्न नक्की पाहावीत कारण ती मोफत असतात, प्रयत्नांचे पंख लावून ती पूर्ण करायची असतात. वा 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 फर्स्ट क्लास. वा. आणि एक हिंदी शायरी है. बहुत दिन घर में बैठ लिया, अब खुलकर सांस लेकर तो देखो. बहुत दिन घर में बैठ लिया, अब खुलकर सांस लेकर तो देखो. जिंदगी बहुत हसीन है जनाब, इसे जी भर के जी कर तो देखो. औरों से बात न हो तो क्या हुआ, खुद से गुफ्तगू करके तो देखो. क्या बात है, वा. फर्स्ट क्लास. व्हेरी गुड तन्वी, मस्त झालं. अजून कोण म्हणताय कविता? प्रसादजी मी कधी रेडी. म्हणा ना. माझ्याकडे शेकडो कविता आहेत, काही प्रॉब्लेम नाही. एक मराठी गझल आहे माझी, हा. माझ्या नव्या पुस्तकात येते. आकांत सारे हा. तेव्हा छळाया लागले. आकांत सारे तेव्हा छळाया लागले, भार दुःखांचे जेव्हा कळाया लागले. हो. भार दुःखांचे जेव्हा कळाया लागले, केले गुन्हे जरी पूर्वीचेच मनाने. केले गुन्हे जरी पूर्वीचेच मनाने, देवळाशी पाऊल आता वळाया लागले. हो. उपकार केले जगणे शिकवून त्यांना. उपकार केले जगणे शिकवून त्यांना, तेच सारे माझ्यावरी जळाया लागले. हो. आणि शेवटचा शेर आहे. वर्षाव बकुळीचा करावा मनाने घेतले. हा. वर्षाव बकुळीचा करावा मनाने घेतले, छप्पर घराचे तेव्हाच गळाया लागले. लागले. आकांत सारे तेव्हाच छळाया लागले, भार दुःखांचे जेव्हा कळाया लागले. वा. कोणाची कविता होती? माझी स्वतःची. सॉरी. माझ्या खूपच दुसऱ्या छान, नवीन खूपच छान. पुस्तकामध्ये येते आता. अच्छा बर. एक पुस्तक आलंय ऑलरेडी, आता हा. दुसरं जे आता रनिंग मध्ये आहे त्याच्यातली आहे. हो हो. पुढची कविता कोण म्हणते? सर मी म्हणू? हो. मंगेश पाडगावकरांची आहे. एकटा मी बरा आहे, येथे मी खरा आहे. संगती नको कोणी, कोवळा झरा आहे. गुद सांगती पक्षी, हासती धरा आहे. फुलपाखरांची या लाडकी तरा आहे. शांत या ढगांवरती रंग साजरा आहे. स्पर्श ते नको ह्यांचे, जानवरती भरा आहे. बोलतो स्वतःशी मी, शब्द लाजरा आहे. क्या बात है, क्या बात है. फर्स्ट क्लास. छान. पाडगावकरांची ना? हो सर. व्हेरी गुड. कोण पुढे म्हणते? हॅलो. मी म्हणतोय. हा. बोरकरांची. बर. ऍक्च्युली ती कविता वाचल्यावरच लक्षात येईल की ह्या कवितेचा प्रभाव आताच्या एका सध्याच्या असं नाही म्हणत मी, पण गेल्या एका दशकातल्या गाजलेल्या कवितेवर आहे. तो अर्थ आपण नंतर बोलू. बोरकरांची कविता आहे. तू गेल्यावर फिके चांदणे
हो हो घर पर सूही सुने सुके, तू गेल्यावर फिके चांदणे घर पर सूही सुने सुके, मुले मांजरा परिमुखी अन दर दोघांच्या मध्ये तू. वा तू गेल्यावर घरात देखील पाऊल माझे अडखळते, तू गेल्यावर घरात देखील पाऊल माझे अडखळते, आणि आटुनी हवा भवतीची श्वासास्तव मन तडफड. हम्म. तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखील नच फिरके, तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखील नच फिरके, कसे अचानक झाले नकळे सगळे जग परके परके. हो तू गेल्यावर दो दिवसांस्तव जरही माझी अशी स्थिती, तू गेल्यावर 2 दिवसांस्तव जरही माझी अशी स्थिती, खरीच माझ्या आधी गेलीस तर मग माझी कशी गती. हा क्या बात आहे. हो हे क्या ते आधी मी म्हणत होतो बरोबर. की हा संदीप खरेच्या नसतेस घरी तू जेव्हावर याचा प्रचंड प्रभाव जाणवला मला. हो आणि टू ऍड हेरमो दादा, आता कवितेचं सगळे वर्जन केलं जे गेल्या काय? वर्षी या कवितेचं सलील कुलकर्णीने ती कविता कंपोज करून त्याचं गाणं केलं. म्हणजे गेल्या वर्षी त्याने एक अभिजात नावाची वेबसिरीज केली होती, 12 महिने 12 गाणं. एक नवीन सिंगरला घेऊन. आवाज ब्रेक होतोय मला वाटतं शौनक. हॅलो 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 खरखर येते शौनक. एक मिनिट. हा आता येतोय आवाज? खरं आहे. खरखर. गरज येते थोडी. असं कंटिन्यू करू, नंतर बोलतो. ओके आणि मी फक्त एक छोटासा शेर आहे, मला कोणाचा आहे ऍक्च्युली गडबड अशी आहे की कोणाचा आहे ते मला माहिती नाहीच आहे, पण मला एक्झॅक्ट शब्द पण आठवत नाही, पण जेवढा आठवतो त्याच्यावर मी एकच तो कुठेतरी लिहून ठेवलेला तुम्हाला आठवला. अगदी 8 शब्द आहेत फक्त त्याच्यात. आखरी सांस है बाकी, तेल कुठलं तेल आखरी सांस है बाकी, का आपण आणतो ना तेलाची तुम पाकिट. आते हो के ले लो. वा मला याचं हे कोण आहे शायर कोणी माहित नाहीये, कारण फार पूर्वी कधीतरी तो कुठेतरी वाचलेला तो असं मी लिहून ठेवलेला, त्यामुळे म्हटलं हे शब्द पण कदाचित थोडे पुढे मागे असतील. ओके छोट्या शेर मध्ये किंवा छोट्या 2-3 लाईन मध्ये ना खूप लोक खूप मोठा आशय सांगतात. बरोबर. अगदी, अगदी. म्हणजे जान लेनी थी तो सीधा बता देते, क्या जरूरत थी मुस्कुराने की. तसाच एक मला छोटा आता तुम्ही म्हणाल तर आठवला, हा न लगी आंख जब से आंख लगी. हा क्या बात है, क्या बात है, क्या बात है. एक हास्य कविता ऐकवतो, माझी नाही आहे, माणिक वर्मा साहेबांची आहे. मी आधी माझ्या कार्यक्रमात बहुतेक ऐकवले तुम्हाला, पण फार सुंदर आहे म्हणून. आणि ही हजल आहे, हजल म्हणजे हास्य गझल. तर त्यांचा हे बघा, त्यांचा मतला बघा कसा आहे. रूप की जब की बड़ाई रात के 12 बजे, शेरनी घेरे में आई रात के 12 बजे. आता हे रात के 12 बजे वर पूर्ण गझल आहे ही. कल जिसे दी थी विदाई रात के 12 बजे, वो बला फिर लौट आई रात के 12 बजे. हम तो घर पे बैठे तक रहे थे चांद को, और चांदनी क्यों छत पे आई रात के 12 बजे. देखने को दिन में ही मनहूस चेहरे कम न थे, और तुमने क्यों सूरत दिखाई रात के 12 बजे. चोरियां करने निकली जब पुलिस की टोलियां, उल्टा या गजली. चोरियां करने जब निकली पुलिस की टोलियां, चोर ने सीटी बजाई रात के 12 बजे. अरे मैं तो दिन में 10 बजे पैदा हुआ था भाइयों, और दे रहे हो तुम अब बधाई रात के 12 बजे. घर का पुराना शंख भी बजने लगा जब तुमने घंटी बजाई रात के 12 बजे. कैसे मंदिर के बगल में होती है दारू की दुकान,
पी के भक्तों ने हटाई रात के 12 बजे. आणि शेवटचे 2 शेर आहेत. तब हुआ एहसास, हा शेर खूप चांगला आहे. तब हुआ एहसास मुझको कि हो गई बेटी जवान. तब हुआ एहसास मुझको जब हो गई बेटी जवान. कंकरी जब घर पे आई रात के 12 बजे. कंकरी म्हणजे दगड. आणि एकदम शेवटचा राष्ट्रीय शेर आहे. बच गए जनता के 12, धन्य हो बापू तुम्हें. बच गए जनता के 12, धन्य हो बापू तुम्हें. खूब आजादी दिलाई रात के 12 बजे. मस्त. सर आता येतो आवाज क्लिअर? हो एकदम. ओके. सो नाही मगाच फक्त पॉइंट पूर्ण करतो की जेव्हा तू गेल्यावर नाही ऐकू येते शौनक. हॅलो जरा मोठ्यांदा बोल थोडं. हॅलो हा हॅलो हा येतोय आता. हा तू गेल्यावर फिके तांदणे कविता जी हेरंब दादा म्हणाला हा. त्या कवितेला गेल्या वर्षी सलील कुलकर्णीनेच कंपोज करून ते गाणं पब्लिश केलं. त्याने गेल्या वर्षी एक अभिजात नावाची वेबसिरीज केली होती. 12 महिने 12 गाणी. एका महिन्याला एक नवीन सिंगर आणि एका महिन्याला 2 एस्टॅब्लिश सिंगर असं. त्या सिरीज मध्ये शेवटचं गाणं सलील कुलकर्णीने हेच केलं. आणि ह्या 2 कविता आहेत. पण याशिवाय एक पाडगावकरांची पण एक कविता आहे. तू असं तिसं तर झाले असते गडे उन्हाचे गोड चांदणे. ती पण थोडीशी या सिमिलर लाईन वरच जाते कविता. बरोबर. बरोबर. पुढची कविता कोण म्हणते? जान्हवी खूप छान लिहिते ना ती. हो जान्हवी. चालेल, मी माझी कविता एक सादर करते. आपली कविता चालणार आहे ना सादर केलेली? हो 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 नक्की. रमण रणदिवे यांची एक कविता आहे, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे म्हणून. तर मी पहिल्यांदा जेव्हा हे गाणं ऐकलेलं तेव्हा मला जमेल तेव्हा जमेल त्याने हे रिदमिक वाटलं होतं एकदम. तर म्हणून मला त्याच्यावरनं सुचत गेलं. तर माझ्या पण कवितेमध्ये तो रिदमिक पॅटर्न सेम आहे. तर मी ती कविता सादर करते. क्षितिजाकडल्या वाटांवरती धुंद अताशा पळताना. क्षितिजाकडल्या वाटांवरती धुंद अताशा पळताना. जमेल तेव्हा जमेल तिथून एकदा मागे वळून बघ. तशीच आहेत वळणे अजूनी दूर जुन्या त्या नात्यांची. तशीच आहेत वळणे अजूनी दूर जुन्या त्या नात्यांची. कुणाच साऱ्या आहेत मागे आठवण म्हणून बंधांची. जरा वाटता रीते पण कधी पैल तीरावर पाहताना. जरा वाटता रीते पण कधी पैल तीरावर पाहताना. जमेल तेव्हा जमेल तेथून एकदा मागे वळून बघ. गाती जेव्हा गाणी पक्षी आठवणींचा पडतो पाऊस. गाती जेव्हा गाणी पक्षी आठवणींचा पडतो पाऊस. सुटला संग चित्र अधुरेच रंगही सारे गेलेत वाहून. कधी गवसता जुने सुरते वाऱ्या संगे गाताना. कधी गवसता जुने सुरते वाऱ्या संगे गाताना. जमेल तेव्हा जमेल तेथून एकदा मागे वळून बघ. उफाळती त्या लाटा साऱ्या मेघ दाटता आभाळी. उफाळती त्या लाटा साऱ्या मेघ दाटता आभाळी. पाऊल खुणाच आठवणींच्या उरल्यात मागे खिन्न किनारी. कधी एकांती सागराची त्या गाज कुठूनशी ऐकताना. कधी एकांती सागराची त्या गाज कुठूनशी ऐकताना. जमेल तेव्हा जमेल तेथून एकदा मागे वळून बघ. कुणीच नाही तिथे अताशा दिवस सरलेत सारे मागे. कुणीच नाही तिथे अताशा दिवस सरलेत सारे मागे. सावल्याच त्या गुंतुनी आहेत आठवणीतल्या नात्यांमध्ये. ठेच लागता वळणांवरती जुन्या वाटा स्मरताना. जमेल तेव्हा जमेल तेथून एकदा मागे वळून बघ. विसावता त्या आडोशाशी थकून जाता कधी पावले. विसावता त्या आडोशाशी थकून जाता कधी पावले. कानी येता तो आकांत साद घालता कुणी कुठून असे. कधी भासता पोहोचून अंती राहून गेले काही मागे. कधी भासता पोहोचून अंती राहून गेले काही मागे. जुन्याशाच त्या वळणांवरून नवीन वाटा शोधून बघ. जमेल तेव्हा जमेल तेथून एकदा मागे वळून बघ. थँक्यू. क्या बात. क्या बात, मस्त क्या बात. सुंदर. सुंदर सुंदर. जान्हवी त्या खिन्न किनारी हा जो शेर आहे ना तुझा, खिन्न किनारी, तर जरा परत वाच ना.
उफाळती त्या लाटा साऱ्या मेघ दाटता आभाळी, पाऊल खुणाचा आठवणींच्या उरल्यात मागे खिन्न किनारी. वाह क्या बात है, क्या बात है. इतरांनाही ज्यांना स्वतःच्या कविता सादर करायच्या आनंदाने करा. हॅलो. हा येस. आता तुम्ही कविता म्हणालात पण मी याला कविता आय डोंट नो. मी करते सादर. मला हे वृषाली ताईला स्पेशली ऐकवायचं आहे. So, ऐक. बर. चौकातल्या गजबजाटात छोट्याशा इमारतीत राहते मी. घरात आजी आणि तिच्या आठवणीत तिचा गाव. वाडा, अंगण, परसदार मी ऐकून होते फार सारे. मला पाहायचे होते वाडा, ओटी, पडवी, पोटमाळे. कडकडीत ऊन, मुसळधार पाऊस, समुद्राची गाज पडवीपर्यंत आणणारे वारे, गार वारे, अंधाराचे राज्य आणि लुकलुकणारे असंख्य तारे. माझ्याही घराखाली होता सोसाट्याचा वारा वाहत, पण ताशी दुप्पट वेगाने सारख्याच होत्या गाड्या जात. आजीच्या अंगणात सागर गोटे, काचा पाणी. माझ्या पुढ्यात टीव्ही, पत्ते, गप्पा गाणी. घरात सारखे होऊन गोळा, सारखेच काय कॅरम खेळा. मग मी सुरुवात केली पुस्तक वाचायला. अधेमध्ये वाचता वाचता लागत होता माझा डोळा, कारण त्यातल्या भूताची गोष्ट होती छोटी आणि चौसोपी वाड्याचे वर्णन 1000 वेळा. उरलाच वेळ बाकी तर होती शाळा, तरी मी जाता येता शोधत होते पार, वड, आंब्याची झाडे. इमारतींच्या आड नव्हते लपले कुठले वाडे. आता पुस्तकांमधूनही सुद्धा हरवत जातील वाडे, कारण वाड्याचे वेड, हक्क, हट्ट सोडून बदलून गेली सारी गावे. मग उजळाया आठवणीतले, पुस्तकातले, गोष्टीतले वाडे. निदान शब्दांचे हे अंगण तरी असेच असू द्यावे. क्या क्या बात. बात, वा, क्या वा, बात. जिओ वा. जिओ अरे वा 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 वा. मी क्या येणार बात, आहे येणार वा. आहे मी. नाही माझ्या, आम्ही पण ऐकली हा वृषाली मला ताई. पण घेऊन जात आहे. खूप सुंदर. मस्त मस्त एकदम. छानच. पुढची कविता कोण? विनोदजी, मी सादर करू का? हो करा ना. थँक्यू. म्हणजे माझी वगैरे नाहीये, मला आवडलेली पाडगावकरांची कविता आहे. चालेल ना? हो हो हो. मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? जीव जडवून प्रेम कोणी करायचं थांबतं का? कशासाठी प्रयाणी ग्रासून जायचं? फुलाच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं. चुकून जाणार म्हणून फुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? फुलून येते संध्याकाळ, रंगांची बाधा होते. निळ्या निळ्या दृष्टीसाठी अवघी सृष्टी राधा होते. पाऊल फसेल म्हणून कोणी भुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? टुमरीच्या अंगाने झरा जेव्हा वाहू लागतो, लाल केशरी सरगा जेव्हा फांदीवरून खाऊ लागतो, झडून जाणार झाड म्हणून झुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं, जमलंच तर लाडाने जवळ घ्यावं. हिरवं हिरवं रोज कधी रुजायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? खूपच सुंदर. वा क्या बात है. एकदम मस्त. ही शेअर करू मला शकता का? शुअर, मी पाठवू, शेअर करेन ना सर. हा मला ही कविता पाडगावकरांची फार आवडते. कदाचित सुंदर आहे. जगण्याचं सार असू शकतं. बरोबर आहे. शब्दांगण वरती शेअर कराल का प्लीज? हो सर, जरूर सर, मी करते शेअर. येस. येस येस. पुढची कविता कोण करतंय? विनोद तूच घे. सर, कविता सादर करायला एक असं काही लिमिट आहे का, की एकाने एकच सादर करावी वगैरे असं काही नाही ना? नाही नाही असं काही नाहीये. नाही म्हणजे संधी मिळाली तर मला हो आवडेल हो हो कविता. नक्की नक्की नक्की. नाही, Thank you, पुढचं sir. हो ठीक आहे. हेरम म्हणाले तर मी पण एक सादर करतो. वा. म्हणेन नावाची कविता आहे कुसुमाग्रजांची.
समज ओके. समज रंग जळत्या सोन्याचा होऊन मी मध्यामध्ये भरलो. समज रंग जळत्या सोन्याचा होऊन मी मध्यामध्ये भरलो. समज जरी मी काजळ होऊन नायकिणींच्या नयनी शिरलो. समज जरी मी भ्रमरपणाने रसगंधाचे प्यालो दहीवर. समज जरी मी भ्रमरपणाने रसगंधाचे प्यालो दहीवर. अशा तशांच्या सराईत वा समज टेकलो या रस्त्यावर. असेल साहस या सर्वातून दुर्बळतेला करावयाचे. असेल साहस या सर्वातून दुर्बळतेला करावयाचे. मरणाच्या छायेमध्ये अथवा असेल थोडे ज्यादा जगावयाचे. असेल साहस या सर्वातून दुर्बळतेला करावयाचे. मरणाच्या छायेमध्ये अथवा थोडे ज्यादा जगावयाचे. असेल हेही असेल तेही वा मातीची फक्त उधाणे. असेल हेही असेल तेही वा मातीची फक्त उधाणे. असेल अथवा पोकळतेला विणावयाचे रंगीत गाणे. असेल काही पण पलीकडचा मी जर तुझला दिसलो नाही. असेल काही पण पलीकडचा मी जर तुझला दिसलो नाही. म्हणेन परिचय झाला आपला परंतु ओळख झाली नाही. वाह वाह वाह, वाव. क्या बात है, क्या बात है. फार सुंदर, क्या बात आहे. फार सुंदर. ती पण शेअर करा हा, विनोदजी. हो करतो. खूप सुंदर आहे. सर मस्तच. पुढची ही कुठल्या Next कविता one. संग्रहात आहे माहितीये का कुसुमाग्रजांच्या? रसयात्रा. रसयात्रा. हा ओके. करतो शेअर नंतर. हॅलो सर, हा पुढची कविता. मी वाचू? हो वाच ना मधुरा. हो. मी वैभव जोशी यांची झब्बा नावाची कविता वाचते. हो. ओके. भयानक आवडते ही. अंगात झब्बा वगैरे घालून पडलं, सॉरी, अंगात झब्बा घालून फिरायला बाहेर पडलं की कसं एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागतं. झब्बा घालून फिरायला बाहेर पडलं की कसं एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागतं. मग गल्लीच्या नेहमीच्याच वाण्याला भाजीवाल्याला आडून आडून काहीतरी ऐकवायचं आणि त्यांनी खूप काही कळल्यासारखं माना डोलवायच्या. असे खेळ सुरू होतात. बरं, हा खेळ इथेच संपत नाही. त्यांच्या डोलणाऱ्या माना कधी फुलांसारख्या कधी विषारी नागांसारख्या दिसायला लागतात. आता आणखी एक कविता सुचते की काय म्हणेपर्यंत नेहमी ओढ येते. बाहेर बसलेल्या आंधळ्याला झब्बा दाखवता येत नाही आणि आत बसलेल्या बहिऱ्याला कविता ऐकवता येत नाही. आजपर्यंत माझं सगळं कवीपण मी त्या देवळात सोडून देत आलो आहे. क्या बात आहे. फार सुंदर आहे कविता ही. सुंदर. हो आणि हे खूपच मस्त, वैभव मला पण आवडते. वैभव वाचतो ही ऍक्च्युली त्याच्या कार्यक्रमामध्ये. हो हो. हॅलो सर. हॅलो, हा येतोय आवाज? हो येतो ना. येतोय. नाही, आज काहीतरी नेटचा प्रॉब्लेम आहे बहुतेक. सो बरोबर. थोडं सो एक संदीप खरेची एक गझल आहे मराठी, ती एक प्रयत्न करतो. आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. नेमके ते हरवले, नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो. वाह. त्रस्त या जिण्यास झाला स्पर्श ओझरता तिचा. त्रस्त या जिण्यास झाला स्पर्श ओझरता तिचा. अन नको म्हणले तरीही मी जगाया लागलो. वाह वाह, क्या बात है. वा वा. गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला. गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला. ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो. क्या बात है, क्या बात है. हे थोडेसे रोमॅन्टिक टाईप म्हणजे तसे शेअर आहेत, पण पुढचे जरा फिलॉसॉफीच्या दृष्टीने मला तुला जास्त अपोलॉजेटिक वाटायचं कारण नाही त्याच्याकरता. अपोलॉजेटिक पेक्षा पुढचे मला जास्त आवडणारे शेअर आहेत त्या आधीच्या शेअरांपेक्षा. बरोबर. म्हणजे तेही आवडतातच पण पुढचे जास्त. ठरवले हे पाहिजे ते पाहिजे तेही हवे. ठरवले हे पाहिजे ते पाहिजे तेही हवे. मागण्या ताज्या तवान्या मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो. वाह. शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती. शोधले माझेच पत्ते
आत माझ्या मी किती जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो. वा वा वा. मजन आता थोडकी आशा कुणी की वाह म्हणा. मजन आता थोडकी आशा कुणी की वाह म्हणा. आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो. वा क्या बात. क्या वा. बात है, क्या बात है. काय हे आयुष्य माझे काय ही थट्टा तरी. काय हे आयुष्य माझे काय ही थट्टा तरी. मी मला सोडून सर्वा आवडाया लागलो. अरे वा. वा 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 वा. आणि शेवटचा शेर आहे तो एकदम म्हणजे काय म्हणू क्लायमॅक्स असतो तसा शेर आहे. मी सुखाला पायाले बांधून दारी माझिया. हम्म. मी सुखाला पायाले बांधून दारी माझिया. ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो. क्या बात है. ते हो. सुखाने वा, वा, झोपले वा. मी गस्त द्याया जागलो. वा वा. सर मी म्हणू, हो मी 2 हिंदीमध्ये पोएम्स लिहिलेले तेच म्हणते. हो. हर दिल में एक आग जलती है, कुछ करने की आकांक्षा जगती है, सपनों को छीनने की आशाएं खिलती है, अपने ख्वाबों को जीना है, अपने इरादों पर खरा उतरना है, अपने जुनून को साबित करना है, लेकिन ये रास्ता आसान नहीं, कई संकट और मुश्किलें खड़े यही, ये राह हमारी चुभीले कांटों से सजी, फिर भी हमें चलना है, उम्मीदों के सहारे उड़ना है, आशाओं को पूरा करना है, दृढ़ निश्चय हो तो सफलता भी कदम चूमेगी, देखना चारों ओर तुम्हारी जीत की आवाज गूंजेगी और झूमकर मुस्कुराहट तुम्हारे मुख पर सजेगी. हो. ही वा. पहिली कविता होती वा हिंदीमध्ये. छान. वा. छान आणि छान. याचं टायटल मी असं दिलं की मंजिल की ओर. आणि दुसरी पोएम आहे सप्त सूर की धुन में. सप्त सूर जब साथ में गाए तो जैसे खुशियां छा जाए, हर धुन की मजा क्या बताए, इनके साथ सब नाचे गाए, ये साथ मिलकर अनेक भाव दर्शाए, अपनी कला की तान कर सबको ये नचाए. संगीत तो जैसे सभी कलाओं का संगम है, भाव उमड़ते इनसे कभी द्वेष तो कभी प्रेम है, अनजाने में कर दे सब पे जादू प्यारी, प्रेमियों का हो मिलन और दोस्तों की यारी पक्की. वा. सभी वाद्य यंत्र मिले जब संगीत उत्पन्न हो जाए तब, संगीत को उसकी गहराई तक सुनोगे तो सच्चा आनंद पाओगे. हो. वा. छान छान. फर्स्ट क्लास. तर मी बोलू. हो. पाडगावकरांची कविता आहे. हम्म. शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, प्रथम तुला पाहिले आणि घडू नये ते घडले, अर्थ नवा गीत तास मिळाला, छंद नवा आणि ताल निराळा, त्या दिवशी का प्रथमच माझे सूर संग अवघडले, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, आठवते पुनवेच्या रात्री लक्षदीप विरघळले गात्री, मिठीत तुझी या विश्वाचे रहस्य मज उलगडले, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. छान. ही फार सुंदर मस्त. आहे. काय सुंदर गायलंय का हे गाणं, म्हणजे अप्रतिम अत्यंत सुंदर अप्रतिम गायलंय. गायलंय. अक्षरशः अंगावर काटा येतो ऐकताना. अक्षरशः अक्षरशः. मला असं वाटतं मलाही थोडी लागण झाली आहे. वृंदा कुलकर्णी बोलतेय. हो बोला ना वहिनी. आणि माझ्या मैत्रिणीची आता ताजी कोजागिरीची केलेली कविता आहे, ती जरा वाचते. बघूया प्रयत्न करून. मला असं वाटतं असं कविता वाचनात वगैरे मी पहिल्यांदाच भाग घेते, त्यामुळे सांभाळून घे. आणि कवीच्या शेजारी बसल्यामुळे जरा जास्तच झालं. टिपूर चांदण्याचा ओलावा चंद्राची. थोडा आवाज अजून मोठा येईल का वृंदा? थोडा आवाज मोठा करता येईल का? हा आता फुल आहे. आता येतोय? हा थोडं जवळ येऊन बोला ना, म्हणजे. हा एक मिनिट. आता येतोय? हो. टिपूर चांदण्याचा ओलावा चंद्राची केशरी ठिबकणे, सारे कसे अलवार मऊ झुल्यावर कोणाची खुणावणे, किती जन्मांच्या फुंकरी तप्त जीव आसुसला, किती जन्मांची हितगुजे बोलण्याचा बांध फुटला, नको टिपऱ्या नको रास नकोच ते देहभान, अस्तित्वाची दखल पुरे मागणं फार लहान, कोजागिरीला जागते कोण तू आणि मी दोघे जण, यमुनेत उतरले चंद्रबिंब केशर भिनले कणकण केशर भिनले कणकण. वा वा वा. कोणाची आहे ही? सई लेली म्हणून आहे. अच्छा. भारतीय स्त्री शक्तीची कार्यकर्ती आहे. अच्छा. ची कार्यकर्ती आणि ठाण्यात असते.
सेकंड लाईन खूप सुंदर आहे त्याने लिहिली. हो हो केशरी चंद्र हा म्हटलं, जरा वाचा ना प्लीज. वाचू का पुन्हा? हा. टिपूर चांदण्याचा ओलावा, हं. चंद्राचे केशरी ठिबकणे, हा, फार सुंदर. सारे कसे अलवार मऊ, झुल्यावर कोणाचे खुणावणे. क्या बात आहे, क्या बात आहे, फार सुंदर लिहिलंय. छान. आता पुन्हा कोणी आणखी होते मी नंतर म्हणतो जरा मध्ये. मला ऐकू नाही आलं जयंत काका. मध्ये कोणीतरी म्हणा मग मी म्हणतो. हो. कोण म्हणते? मी एक म्हणू का पाडगावकरांची? हो. प्रेमावरची कविता आहे. पाडगावकर म्हणजे प्रेम, आणि ती फार सुंदर भावना आहे आयुष्यातली सख्या. ओके, कवितेचं नाव आहे प्रेमात पडलं की. माझं काय तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. अहो माझं काय तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. तिचं बोलणं, तिचं हसणं, जवळपास नसून सुद्धा जवळ असणं, जीवनीशी खेळ करीत खोटं खोटं रुसणं, अचानक स्वप्नात दिसणं, खट्याळ पावसात चिंब न्हायचं. माझं काय तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. क्या बात आहे. केसांची बट तिने हळूच मागे सारली, केसांची बट तिने हळूच मागे सारली. डावा हात होता की उजवा हात होता, आपण सारखं आठवतो. डावा हात होता की उजवा हात, आपण सारखं आठवतो. प्रत्येक क्षण मनात आपण आपल्या साठवतो. ती रुमाल विसरून गेली का ठेवून गेली, आपण आपलं सारखं आठवतो. प्रत्येक क्षण आपल्या मनात साठवतो. आठवणींचं चांदणं असं झेलून घ्यायचं. माझं काय तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. क्या बात आहे, वाह. तिची वाट पाहत आपण उभे असतो, तिची वाट पाहत आपण उभे असतो. ठरलेली वेळ कधीच टळलेली. येर झाऱ्या घालणं सुद्धा शक्य नसतं रस्त्यावर, सगळ्यांची नजर असते आपल्यावर खिळलेली. माणसं येतात माणसं जातात, माणसं येतात माणसं जातात, आपल्याकडे संशयाने रोखून बघतात. उभे असतो आपण, अहो उभे असतो आपण, आपले मोजी श्वास. 1 तास, चक्क 1 तास, अशीच आपली तपश्चर्या आपले त्राण तगवते आणि अखेर ती उगवते. इतकी सहज इतकी शांत, चलबिचल मुळीच नाही. इतकी सहज इतकी शांत, चलबिचल मुळीच नाही. ठरलेल्या वेळेआधी आली होती जशी काही. मग तिचा मंजूळ प्रश्न, अय्या तुम्ही आलात पण. आणि आपलं गोड उत्तर, नुकताच ग तुझ्या आधी काही क्षण. काळावर मात अशी तिच्या सोबत झुलत जायचं. माझं काय तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. एकच वचन कितीदा देतो आपण, एकच शपथ कितीदा घेतो आपण. तरी सुद्धा आपले शब्द प्रत्येक वेळी नवे असतात. पुन्हा पुन्हा येऊनही पुन्हा पुन्हा हवे असतात. साधं सुधं बोलताना ती उगाच लाजू लागते. फुलांची नाजूक गत आपल्या मनात वाजू लागते. उत्सुक सरींनी आभाळ आपल्या मनात झरून जातं. भिजलेल्या मातीसारखं आपलं असणं सुगंधाने भरून जातं. भरलेल्या ढगासारखं मनाचं भरलेपण उधळून द्यायचं. माझं काय तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. प्रेमात पडलं की असंच व्हायचं. क्या बात आहे. एव्हरग्रीन कविता आहे ही. ही पण शेअर करा जरा. विनोदजी, या आता यांनी वृषालीजींनी आता एक प्रेम कविता वाचली. तशाच अनुषंगाने सुधीर मोघेंची एक कविता आहे, वाचू का? हो वाचा ना.
दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. तसंच काहीस पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम शोधून कधी सापडत नाही, मागून कधीच मिळत नाही. वादळ वेळ दिसतं तेव्हा डाळू म्हणतात. आकाश, पाणी, तारे, वारे सारे सारे ताजे होतात. वर्षांच्या विटलेल्या आवाज जातोय, ऐकू नाही आलं. संभ्रम, स्वप्न, सांगतो किती काय असतात साऱ्या तृप्तीची आवाज ऐकू येत नाही. परत पहिल्यापासून वाचू का? हा, आवाज ऐकू येत नाही अजिबात. आता येतोय का? हा, आता येतोय. परत पहिल्यापासून वाचू का मी? हो हो. अगर दाटून आलेल्या संध्याकाळी आवाज येतोय ना? हा, आता येतोय. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. कसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. शोधून कधी सापडत नाही, कधीच मिळत नाही. वादळ वेळ घुसतं तेव्हा आकाश, पाणी, तारे, वारे सारे सारे ताजे होते. वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला किती किती तऱ्हा असतात. प्रेमाच्या नाही, परत ऐकू नाही येते. नाही, मला वाटतं रेंजचा प्रॉब्लेम आहे तुमच्या इकडे किंवा माईक खूप लांब आहे. जातोय का आवाज परत? हो, आवाज जातोय. ठीक आहे, मी थोड्या वेळाने म्हणते, दुसऱ्या कोणाला म्हणू द्या. जयंत काका खरं मगाशी तयार होते. हो हो, म्हणतो. शीर्षक आहे जसा मिळाला तसा. हा, जसा मिळाला तसा परत करावा एखादा दिवस. जसा मिळाला तसा परत करावा एखादा दिवस. वापरू नये अजिबात एक क्षणही. वापरू नये अजिबात एक क्षणही. त्यावर लिहू नये काही किंवा दुमडू नये त्याचा कोपरा. बर. त्यावर लिहू नये काही किंवा दुमडू नये त्याचा कोपरा. ठेवू नये कुठलीच खूण आपल्या त्या दिवसावरच्या मालकीची. ठेवू नये कुठलीच खूण आपल्या त्या दिवसावरच्या मालकीची. किंवा चोळामोळा करून कचऱ्यातही फेकून देऊ नये. किंवा चोळामोळा करून कचऱ्यातही फेकून देऊ नये. आपला दुसरा दिवस खरेदी करण्याची ऐपत आहे म्हणून. वा, चोळामोळा करून कचऱ्यात फेकून देऊ नये. आपला दिवस खरेदी करण्याची ऐपत आहे म्हणून. आपण असा न वापरलेला दिवस, आपण असा न वापरलेला आणि परत केलेला दिवस उद्या कुण्या लायक हातात पडला, उद्या कुण्या लायक हातात पडला तर एखादी कलाकृती, एखादी कविता, एखादा विचार येईल जगापुढे. वा वा वा, क्या बात आहे. असा न वापरलेला आणि परत केलेला दिवस उद्या कोणाच्या लायक हातात पडला तर एखादी कलाकृती, एखादी कविता, एखादा विचार येईल जगापुढे. ज्याला जन्म देण्यात कळत न कळत का होईना आपणही असू एक कारण. वा वा. ज्याला जन्म देण्यात कळत न कळत का होईना आपणही असू एक कारण. समर्पण पत्रिकेत आपलं नाव नसलं तरी. समर्पण पत्रिकेत आपलं नाव नसलं तरी मिळाला तसा परत करावा एखादा दिवस. क्या बात आहे, क्या बात. वा वा वा. जे के, तुमची ती तुझ्या ओठी गझल माझी. बघतो ती वाचा ना.
तोपर्यंत पालवी काका तुम्ही लगेच म्हणताय. नाही 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 शोधतायत, नाही शोधतायत. हा पालवी म्हणते तोवर. आवाज येतोय का? हो येतोय. विंदांची एक कविता आहे. अग्नीमुळे प्रगती घडे, हे अन्नही त्याने शिजे. चटका बसे केव्हा तरी, त्याला तयारी पाहिजे. वा वा. पुष्पे फळे नि सावली, पुष्पे फळे नि सावली, वृक्षातळी या गावली. काटा अभावित पोचता, त्याला तयारी पाहिजे. आपुल्या चुकाना आपणा, इतरास त्या दिसती परी. त्याचीच चर्चा व्हायची, त्याला तयारी पाहिजे. वा. केले कुणास्तव ते किती, हे कधी मोजू नये. केले कुणास्तव ते किती, हे कधी मोजू नये. होणार त्याची विस्मृती, त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी, आज येथे नाचती. डोक्यावरी जे घेऊनी, आज येथे नाचती. घेतील ते पायातळी, त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवुनी, सत्यास साक्षी ठेवुनी, वागेल जो बोलेल जो, तो बोचतो मित्रासही, त्याला तयारी पाहिजे. शेवटचं आहे. मस्त. पाण्यामध्ये पडलास ना, पाण्यामध्ये पडलास ना, पाणी कसेही ते असो. आता टळेना पोहणे, त्याला तयारी पाहिजे. क्या वा, बात वा, वा. क्या बात है, क्या बात है. सुंदर. कोण म्हणते पुढे? मी येते आता आवाज? नाही अजूनही ब्रेक होते. अजूनही ब्रेक होते का? ठीक आहे, नंतर करतो. तर मी सादर करू. हा बर कर ना. सर एक पुरुष दिन नावाची एक कविता आहे. आता 19 डिसेंबरला आहे, तर त्यानिमित्ताने थोडंसं वेगळं लिहिलंय मी. आवाज येतोय ना माझा क्लिअर सगळ्यांना? हो येतोय. हो येतोय. कवितेचं नाव आहे पुरुष दिन. आज लेख लिहिले जाणार नाही, भाषणं दिली जाणार नाही, कविता कथा रचल्या जाणार नाही, कारण आज तसं फार काही विशेष नाही. तथाकथित विचारवंतांसाठी तुम्ही आहात स्वतःच्या नाकारतेपणाचं राग काढण्याचं साधन. तुम्ही आहात जगण्याच्या चाकातलं बिअरिंग, अँटी ब्रेक सिस्टम, इमर्जन्सी विंडो, इत्यादी इत्यादी इत्यादी. क्या बात आहे. तुमच्यातच आहे सांगवीकर, पुरुषोत्तम, नारायण, गटणे आणि लखोबा लोखंडे सुद्धा. हा वा. पण तुम्ही कोण आहात हे आरशात बघा. रात्री झोपताना नकळत डोळ्यात पाणी आलं तर वरच्या भिंतीकडे बघून मनाला सांगा, हेही दिवस जातील. धन्यवाद. वा वा, क्या बात है, क्या बात है. जबरदस्त. मस्त मस्त. समी करू? बर कर ना काका. याच्यानंतर छोटीशीच आहे, शांता शेळकेंची आहे. हे एक झाड आहे, याचे माझे नाते, वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. मला आवडतो याच्या फुलांचा वास, वासामधून उमटणारे जाणीव ओले भास. पहिल्यानेच याची मोहरताना फांदी, ठेवली होती बाळगाणी याच्या काठी खांदी. मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती, याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती. ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल, रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल. कधीतरी एके दिवशी मी झाड होईन, पानामधून ओळखीचे जुने गाणे गाईन. वा, मस्त. शांताबाई जबरदस्त. जयंत काका. हो ती आता प्रसादने म्हटली ती गझल आहे, माझी जुनी गझल आहे. आवाज थोडा कमी येतोय. आता ठीक आहे? हा ठीक आहे. ती गझल आहे की ओठी तुझ्या गझल, ओठी तुझ्या माझी गझल. बर. ओठी तुझ्या माझी गझल, बघ कुठवरी माझी मजल. क्या बात है. ओठी तुझ्या माझी गझल,
बघ कुठवरी माझी मजल, आणि बनले तुझ्याच साठी हे, बनले तुझ्याच साठी हे, काळीज माझे घे उचल. बनले तुझ्याच साठी हे, काळीज माझे घे उचल. आणि मी ईश्वराला विसरलो, मी ईश्वराला विसरलो, तू भेटता झाला बदल. मी ईश्वराला विसरलो, तू भेटता झाला बदल. आणि हा जरा एक वेगळा, की तू मी कवितांची वही, तू मी कवितांची वही, शब्दा सवे होते सहल. क्या बात है. तू मी कवितांची वही, शब्दा सवे होते सहल. क्या बात है. आणि नजरेस तू देता नजर, नजरेस तू देता नजर, होते गजल माझी गजल. वाह 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 वाह, क्या बात है. नजरेस तू देता नजर, होते गजल माझी गजल. आणि शेवटचा आहे की ती वेळ आली की बघू, ती वेळ आली की बघू, आत्ताच काय नयने सजल. क्या बात, क्या बात है. ती वेळ आली की बघू, आत्ताच काय नयने सजल. ओठी तुझ्या माझी गजल, बघ कुठवरी माझी माझी मजल. मजल. क्या बात वाह है. वाह वाह क्या वाह, बात. मस्त वाह, एकदम वाह, जबरदस्त. वाह. कोणी अजून? आवाज येतोय का माझा? हा आता येतोय. वाचू का मी एखादी कविता? हो. सुधीर मोगेंचीच आहे कवी. आवाज येतोय ना? वाचू? हो हो वाचा. एक सांगशील, आपले रस्ते अवचित कसे जुळले, न चालताना हे देखणे वळण कसे भेटले. क्षणाभोवती ही कसली अंगत घुलते आहे, जगणेच व्हावे गाणे अशी स्वरांची संगत जुळते. पण खरं सांगू, हे असं आपल्या वाटांचं हे असं भेटणं बरं नव्हे. जीव घेणं उत्कट असेल तरीही अखेर ते खरं नव्हे. तुझी दिशा पूर्वीच निश्चित, ती बदलणं हिताच नाही. माझ्या पुरतं बोलायचं तर मला माझी दिशाच नाही. तुझ्या संगतीत आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे. माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात फक्त भंगण्याचाच वसा आहे. म्हणूनच म्हणतो, अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये. जीव जडवून चटका लावून निदान दूर होणं तरी असू नये. पण अशाच वेळी कळून येतं, आपण आपले मालक नसतो. रस्ते आपली दिशा आखतात, आपण फक्त चालत असतो. आपण फक्त चालत असतो. वाह वाह, सुंदर. अजून कोणी? एक तोवर. मी म्हणू गुरु ठाकूरांची एक. हो. ओके. स्मृतीत स्पर्श गेले अन गंध आठवांत, या बंद मुखवट्यांनी गुंडाळला उमाळा. चुकला फकीर म्हणूनी दारी तुझ्या थबकलो, झोळीत जोगव्याच्या देशील का जिव्हाळा. एक गुलजारांची छोटी कविता मला पण समोर आली म्हणून मी म्हणून दाखवतो. मला आवडलेली एक कविता. याद है एक दिन मेरे मेज पर बैठे बैठे, सिगरेट की डिबिया पर तुमने छोटे से एक पौधे का स्केच बनाया था. याद है एक दिन मेरे मेज पर बैठे बैठे, सिगरेट की डिबिया पर तुमने छोटे से एक पौधे का एक स्केच बनाया था. आकर देखो उस पौधे पर फूल अभी फूल आया है. क्या बात है सर. क्या बात है. क्या बात है, क्या बात है. यावरून सर मला एक आठवते, मी घेऊ का? हो घे ना. ऍक्च्युली मी उर्दू भाषेवर माझं बरंच प्रेम आहे आणि उर्दू भाषेतली जे काही मुशायरा वगैरे होत राहतात ते मी ऐकत असतो. आणि त्यातले खूप मोठे गझलकार गीतकार मुनव्वर राणा यांची छोटीशी ही कविता आहे जी मला फार आवडली.
हे या कवितेचं सांगायचं असं की ते बरेच दिवस ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये आणि तिथून ही कविता त्यांना सुचली. खूप छान अशी आहे, ती मी ऐकवतो. मेरी मुट्ठी से ये बालू, बालू म्हणजे रेती. मेरी मुट्ठी से ये बालू सरक जाने को कहती है. मेरी मुट्ठी से ये बालू सरक जाने को कहती है कि अब ये जिंदगी भी मुझसे थक जाने को कहती है. मेरी मुट्ठी से ये बालू सरक जाने को कहती है कि अब ये जिंदगी भी मुझसे थक जाने को कहती है. और जिसे हम ओढ़ कर चले थे, जिसे हम ओढ़ कर चले थे आगाज़े जवानी में, अब वो चादर जिंदगी की अब मसक जाने को कहती है. वाह वाह. जिसे हम ओढ़ कर चले थे आगाज़े जवानी में, वो चादर जिंदगी की अब मसक जाने को कहती है. कहानी जिंदगी की क्या सुनाए अहले महफिल को, कहानी जिंदगी की क्या सुनाए अहले महफिल को. शक्कर घुलती नहीं और खीर पक जाने को कहती है. शक्कर घुलती नहीं, खीर पक जाने को कहती है. मैं अपनी लड़खड़ाहट से परेशान हूँ मगर पोती, मैं अपनी लड़खड़ाहट से परेशान हूँ मगर पोती मेरी उंगली पकड़कर दूर तक जाने को कहती है. वाह. फार सुंदर. मुनवर राणा फार मोठा माणूस. हो. त्यांची ती त्यांच्या मुली आणि चिडिया यांची एक कविता आहे. म्हणजे त्यांनी चिमण्यांच्या म्हणजे चिमण्यांचं उदाहरण घेऊन आपल्या मुलींबद्दल लिहिलेलं आहे. फार सुंदर लिहिलं आहे. हा प्रेषितजी, अजून एक तुम्ही डॉक्टर वसीम बरेलवी ऐकला असेल. डॉक्टर वसीम बरेलवी फारच मोठा माणूस होता, म्हणजे आहे. फार सुंदर. आता समोर माझ्या नाहीये काही, नाही तर त्यांची एखादी एक ऐकव का माझी स्वतःची. जे के मला माफ करा. नाही तुला तेव्हाच माफ केलंय. मी माफच आहे सगळ्यांना. तू अँटिसिपेटरी बेल घेऊन ठेवलाय, चालू द्या. माझीच कविता आहे. रात्रभराचा अंधार आता फार झाला, रात्रभराचा अंधार आता फार झाला, नुसते असेच जगण्याचा आता भार झाला. रात्रभराचा अंधार आता फार झाला, नुसते असेच जगण्याचा आता भार झाला. ती काल भेटलीच नाही निमित्त झाले, ती काल भेटलीच नाही निमित्त झाले. ते म्हणाले तुला का आजार झाला. कर्ज ना कधी कोठूनही घेतले, कर्ज ना कधी कोठून घेतले, उगाच वाटे त्यांना हा नादार झाला. तू दूर गेलीस तेव्हा कळाले, तू दूर गेलीस तेव्हा कळाले, प्रेम म्हणजे नुसताच आता उपचार झाला. आणि शेवटचा शेर आहे. समजुतीच्या 4 गोष्टी अशाच बोललो, समजुतीच्या 4 गोष्टी अशाच बोललो, हार ते डकवून माझा अवतार झाला. रात्रभराचा अंधार आता फार झाला, जगण्याचा आता क्या बात आहे. क्या बात आहे. तुमच्या बोलण्यावरून मला, म्हणजे तुमच्या तिसऱ्या कडेवरून मला तो एकदम गालिबचा शेर आठवला कि देखे से जो आ जाती है मुंह पर रौनक, वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है, बीमार का हाल अच्छा है. तुम्हाला आणखीन एक शेर ऐकवतो, आठवला म्हणून सांगून ठेवतो, नंतर विसरून जाईन. तो म्हणतो की कत्ल अगर करना है तो निगाहों से करो, निगाहों से करो कत्ल तो न हो तकलीफ दोनों को. निगाहों से करो कत्ल तो न हो तकलीफ दोनों को, तुम्हें खंजर उठाने की मुझे गर्दन झुकाने की. झुकाने की. क्या बात है, क्या बात है. निगाहों से करो कत्ल तो न हो तकलीफ दोनों को, तुम्हें खंजर उठाने की मुझे गर्दन झुकाने की. वाह वाह, क्या बात. सर एक माझ्याकडे एक होती कविता, हिंदीमध्ये पहिल्यांदाच थोडं ट्राय केलं. कोणाची राजकीय सामाजिक भावना आम्हाला दुखवायच्या नाहीयेत, थोडं ती पण एक ऐकवतो. ऐकव का, चालेल ना? थोडीशी अँटी गव्हर्नमेंट वाटेल लोकांना, ठीक आहे चला. संसद में चौकीदार बैठे हैं, संसद में चौकीदार बैठे हैं, गलियों में बेरोजगार बैठे हैं, सुनता हूँ बिकी है आवाज खबरों की,
कूड़ेदान में समाचार बैठे हैं। वाह वाह वाह, क्या बात है, क्या वाह बात वाह है. छान आहे, छान आहे. कोई राजनीति का भक्त बैठा है, कोई राजनीति का भक्त बैठा है, धर्म के नाम पे सख्त बैठा है, नहीं टिकेगी शायद आजादी, खालिस्तान की मांग पर कोई अकाल तख्त बैठा है। वाह वाह वाह. यहाँ तो वाह, वाह। लोकतंत्र का बाजार है, यहाँ तो लोकतंत्र का बाजार है, यहाँ हर कोई लाचार है, इसे भारत माता कहे जनाब, हर 10वें मिनट में एक बलात्कार है। हाँ. बेची जाती है जमीर, अन्याय का यही प्रचार है, बेची जाती है जमीर, अन्याय का यही प्रचार है, किसकी गंगा उल्टी बहती है, किसकी नाव आर पार है। मजहब का अतीत कोई सुनाकर जाता है, मजहब का अतीत कोई सुनाकर जाता है, उसकी बुनियाद पे कोई स्वामी बन जाता है। मजहब का अतीत कोई सुनाकर जाता है, उसकी बुनियाद पे कोई स्वामी बन जाता है। नरेंद्र तो हासिल हुआ इस देश को, पर शायद सच बोलने वाले का ही दाबोल कर किया जाता है। वाह वाह. कोणाची कविता आहे? माझीच आहे, मिस लिली. अरे वा, ओके, ग्रेट. शेअर करा ना जरा. नक्की. मनीजी सगळ्यांना कामाला लावणार आहे नंतरचा 1 तास. नाही नाही, चांगल्या कविता शेअर झाल्या हो पाहिजे. हो, प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. की मी एक म्हणतो, चालेल ना? हो हो हो. शीर्षक आहे त्या दोघी. त्याला खूप कामं आहेत हल्ली, त्याला खूप कामं आहेत हल्ली, रुक्मिणी, सत्यभामा, सुदामा, द्वारका, हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ. त्याला खूप कामं आहेत हल्ली, रुक्मिणी, सत्यभामा, सुदामा, द्वारका, हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, राजकारण, वस्त्र पुरवणं, शिष्टाई, युद्ध वगैरे वगैरे वगैरे. त्याला खूप कामं आहेत हल्ली, रुक्मिणी, सत्यभामा, सुदामा, द्वारका, हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, राजकारण, वस्त्र पुरवणं, शिष्टाई, युद्ध, अर्जुनाला उपदेश वगैरे वगैरे. त्यामुळे ती बासरी आणि ती राधा, त्यामुळे ती बासरी आणि ती राधा दोघीही त्याची आठवण काढत बसतात, आपापल्या जागी वाट बघत. त्यामुळे ती बासरी आणि ती राधा दोघी त्याची आठवण काढत बसतात, आपापल्या जागी वाट बघत, त्याच्या कामाच्या यादीत आपला नंबर येण्याची. त्याच्या कामाच्या यादीत आपला नंबर येण्याची, त्याच्या कामाच्या यादीत आपला नंबर येण्याची. क्या बात है, क्या बात है. वाह वाह, क्या बात है. क्या बात. सर एक करू सादर? ओके, तशी बऱ्यापैकी फेमस कविता आहे, वैभव जोशीची कविता आहे. रादर म्हणजे आवाज थोडा मोठा येऊ दे. हॅलो हॅलो. वैभव जोशीला थोडीशी म्हणजे काय म्हणू, प्रसिद्धी या कवितेमुळे जास्त तो फेमस झाला असं म्हणा हरकत नाही. वगैरे वगैरे ही वैभव जोशीची कविता. तर पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे. खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही, खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही, तुझा मात्र चेहरा विचारी वगैरे. बिचारा खरोखर भिकारी निघाला, बिचारा खरोखर भिकारी निघाला, मला वाटले पुढारी वगैरे. क्या बात है. म्हणा तूच किंमत करावीस माझी, म्हणा तूच किंमत करावीस माझी, तुला शोभते सावकारी वगैरे. क्या बात. अतिही सुगंधी नसावीत नाती, अतिही सुगंधी नसावीत नाती, पुढे येत जाते शिसारी वगैरे. कशाचीच आता नशा येत नाही, कशाचीचा आता नशा येत नाही, तसा घाव होतो जिव्हारी वगैरे. तिथे एकटा तोच होता दरिद्री, तिथे एकटा तोच होता दरिद्री, रुबाबात होते पुजारी वगैरे. आता फक्त होतील भेटी मनांच्या, आता फक्त होतील भेटी मनांच्या, मळभ दाटलेल्या दुपारी वगैरे. किती जीवना, म्हणजे हे कडवं आता फार लागू होत आहे या वर्षामध्ये. किती जीवना रोज देतोस धमक्या, जीवना रोज देतोस धमक्या, दिली काय यमाने सुपारी वगैरे. असे ऐकले शेवटी न्याय होतो, असे ऐकले शेवटी न्याय होतो, पुढे काय झाले निठारी वगैरे.
निठारी हत्याकांडाच्या बेसवर त्याने हे हो, कडवं हो. आणि आता ऍक्च्युली पुढे एक कडवं आहे अजून, ते मी म्हणतो, पण ते थोडं कसं काय म्हणू, ऑफेन्सिव्ह कडवं आहे. सो नो ऑफेन्स. आणि सध्याच्या पार्श्वभूमीवर जास्त ऑफेन्सिव्ह वाटू शकतं. त्यामध्ये जर तुम्ही नेटवर बघितलं तर ते कुठेही अवेलेबल नाहीये. नाही, कविता मांडताना एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही, बिंदास मांडा. हो हो. नाही, पण ते कोणाला एक्सप्लेनेशन वाटू शकतं की हो. ऑफेन्सिव्ह वाटू शकतं. चला दूर जाऊ नवे राष्ट्र वसवू, चला दूर जाऊ नवे राष्ट्र वसवू, इथे फार झाले बिहारी वगैरे. फार झाले बिहारी वगैरे. बरोबर. मी याचीच कॉपी केलेली आहे. हा. माझी एक अशीच सेम त्याच्यावरनच घेतलेली कविता अच्छा. आहे. बर. म्हणू का? हो, मला म्हणा actually ना. वेगळी म्हणायची होती. हो हो. धर्मांध अस्वलांचे पुन्हा खेळ झाले, धर्मांध अस्वलांचे पुन्हा खेळ झाले, तुम्ही व्हावयाचे मदारी वगैरे. हो. इच्छा तर होती धनी व्हावयाची, तरी तेच झालो भिकारी वगैरे. वा वा वा. चुकवण्यास कर्जे झटलो तरी पण, फिरून झाली उधारी वगैरे. वा. समावेश झाला लोकशाहीत त्यांचा, सत्तांध झाले पुढारी वगैरे. काय बात. ठरव तुला भेटणार नाही, हाय भेट झाली दुपारी वगैरे. जिंकली युद्धे मी शब्दात भारी, तलवार माझी दुधारी वगैरे. वा. अपमान विसरले नेहमीच तरीही, राहिली दुःखे विखारी वगैरे. आणि शेवटचा आहे, आसन्न मरण मी पंथास लागलो, संपली जीवनाची खुमारी वगैरे. वा वा वा. क्या बात. त्याच कवितेवरती. तर शेअर करा प्लीज ग्रुप हो वर. नक्की. मला पण कामाला लावलं त्याने. सर चॅटबॉक्स बंद आहे. काय सर चॅटबॉक्स बंद आहे, कुठे शेअर करायची आहे? नाही, chat box शब्दांगण वरती करूया ना. शब्दांगणचे तुम्हाला लिंक वगैरे काहीतरी द्या ना सर. काय काय सॉरी. हॅलो. हा. मला शब्दांगणवर कुठे शेअर करायचं ते लक्षात येत नाही, जरा सांगितलं बरोबर. तर मी बरं तुम्हाला शब्दांगणची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवतो, तुम्ही जॉईन करू शकता. सगळ्यांनाच पाठवतो. होईल. ओके सर, जरा पाठवा म्हणजे ते कविता शेअर करता येतील. हो हो. सर माझ्या फक्त शेवटच्या 2 घ्यायच्या होत्या मला. हा. एक पहिली ती जी संदीप करेंची काय रे देवा नावाची आहे, ती हा. फक्त जरा माझ्या याच्यात थोडीशी घेतली मी ती. आता दिवाळी येणार असं एक शीर्षक देऊन हा. या वर्षीच्या अनुषंगाने, की आता दिवाळी येणार, दिवाळी झाली की जाणार, आपण घरातच असणार, काय रे देवा. वा. दिवाळी येणार, यावर्षी फार काही मज्जा वगैरे नसणार, सगळे घरातच असणार, काहींच्या ताटात फराळ तर काहींच्या ताटात फक्त भाकरच असणार, काय रे देवा. चंगळवादातून निर्माण झालेलं खरेदी विक्रीचं वादळ घोंगवणार, अर्थचक्र सुरू राहणार, काही गोष्टी सुरळीत होणार, काय रे देवा. आता दिवाळी येणार, फटाके फोडल्यामुळे प्रदूषण होतं असं काही जण म्हणणार, अशा लोकांना शाब्दिक मार मिळणार, मिळालंच पाहिजे किंबहुना, सोयीस्कर मुद्दे मांडणार, लिबरल वगैरे होणार, जाऊ द्या, काय रे देवा. आता दिवाळी येणार, घरची लक्ष्मी राबणार, नारायण सुद्धा आतमध्ये हळूहळू पिचत जाणार, पण त्यातल्या त्यात देवघरातल्या दिव्यातून आत्मबळ टिकवत राहणार, काय रे देवा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि एक फक्त दुसरी शेवटची एक मला सादर करायची ती अशी की माझ्या मित्राने लिहिली आहे, विजेंद्र आचार्य नावाची. विजेंद्र आचार्याने लिहिली आहे. लॉकडाऊन मध्ये खरंच या कवितेचा खूप उपयोग झाला. दृष्टिकोन नावाची एक कविता आहे. नेमका दृष्टिकोन कसा असायला हवा किंवा अशा संदर्भातली आहे. कवितेचं शीर्षक दृष्टिकोन. विश्व पाहतो मानव जो तो, समुचित आपल्या दृष्टीमधुनी, विश्वनाथ परिसुचवू पाहतो विस्तृत दृष्टी सृष्टीमधुनी. काळ भोरतो भृंग वेचतो, सुवर्णते मधुकुसुमा मधुनी, सुमन वेचती रंगतयांचे, मळक्या मळकट माती मधुनी. अरण्य करतो भस्म अग्निजो, सर्जन होते त्याही मधुनी, तोडुनी खातो मरकट फळजी, बीज प्रसारण त्याही मधुनी. अनंत वाटे अंत जरीतो, अनंत उरते त्याही मधुनी, चित्र विचित्र अर्थहीन जे, अक्षर स्फुरते त्याही मधुनी. डांब दृष्ट जे क्रूर कर्मी जन, साधू बनती त्याही मधुनी,
ज्वलन क्रियाची धूम्र निर्मिती प्रकाश निघतो त्याही मधून. विद्या देई गर्व कुणासी, विद्या देई गर्व कुणासी, कुणा रक्षिते ज्ञान बनवणी, झंझावातही बनतो वायू सजीव ठेवी प्राण बनवणी. असत्य दृष्ट जे राजमुखातून भले ते करते हेरांकडूनी, इंधन देतो कृष्ण कोळसा सजतो भूषण हिरा बनूनी. कुणास करते नष्ट प्रेमते, कुणास करते नष्ट प्रेमसे, कुणासी बळवी शक्ती बनूनी, कुठे ती दिसते माया म्हणून, कुठे ती निर्मळ भक्ती बनूनी. शब्दात कुणी हो अर्थ पाहतो, कुणासी दिसतो वित्त म्हणून, ज्यास जसे ते त्यास तसे अनंत विस्मय दृष्टी मधुनी. अर्थबंधना मोड मानवा विस्तृत होऊनी अनंत हो, धुम्राच्या वलयास छेदुनी प्रकाशमय हो ज्वलंत हो. कोण वाढवुनी दृष्टीचा उपभोग सृष्टी आनंदाने, दुःखही येता निर्भय राहुनी, उज्ज्वल हो सामर्थ्याने, उज्ज्वल हो सामर्थ्याने. धन्यवाद. सुंदर मुकुल दोन्ही प्लीज शेअर कर. हो नक्की नक्की. कोणी म्हणताय का? नाही तुम्ही म्हणा ना. हा मी म्हणते म्हणजे पुन्हा सई लेल्यांचीच आहे काय. आणि एक तुतारी द्या माझं आणूनच हे विडंबन आहे. केशव सुतांची क्षमा मागून असं तिनेही लिहिलंय. ऐकू येत आहे ना? हो हो. झिंगाट गोळी द्या माझं आणूनी, सघळीन की मी प्राणप्रणाने, उंच चढीन मी सगळी जगने, मस्तक हलके होईल नशेने, अशीच नशा द्या मजा आणून, अशीच नशा द्या मजा आणून. अपयशाच्या साऱ्या खंती, अपमान ही धुवून जाती, मित्रमैत्रिणी सलगी देती, सारी दुनिया हलती डुलती, अशी नशा ती द्या मज लागुनी, अशी नशा ती द्या मज लागुनी. आई बापांना वेळ न उरला, बोलण्यासाठी जीव आतुरला, महाग हौशीचा पुरविती चोचला, वित्त चित्ताचा धुरळा झाला, आधार नशेचा द्या तर सत्वर, आधार नशेचा द्या तर सत्वर. नियमन नाही अमुच्यासाठी, नियम बनवू जगतासाठी, धूर दमहा आनंदासाठी, दुःख वेदना चुरण्यासाठी, अनेक झुरगे घेऊ द्या लगबग, अनेक झुरके घेऊ द्या लगबग. नशा नशिली दुनिया जुनीच दुनिया, नशा नशिली जुनीच दुनिया, धुनकी मधली बेभाननी काया, आजही प्यारी अफूची छाया, या दोस्तांनो रंगून जाया, धुंद नशेच्या मायामय जगावर, धुंद नशेच्या मायामय जगावर. हे त्या याच्या वेळेला केलेलं आहे. म्हणजे हे होतं ना होळीच्या बरोबर असं ते केलेली कविता. मस्त. कोण म्हणते अजून? कोणी राहिले? राहत इंदोरी गेले, त्यांना श्रद्धांजली नाही देत आहे. म्हणा ना. माझी आवडती त्यांची गझल म्हणतो. उसकी कत्थई आंखों में है जंतर मंतर सब, उसकी कत्थई आंखों में है जंतर मंतर सब, चाकू वाकू छुरिया उरिया खंजर वंजर सब, जिस दिन से तुम रूठे, जिस दिन से तुम रूठे, मुझसे रूठे रूठे से है, चादर वादर तकिया वतिया बिस्तर बिस्तर सब, मुझसे बिछड़ के वो भी, मुझसे बिछड़ के वो भी कहाँ पहले जैसी है, फीके पड़ गए कपड़े वपड़े जेवर वेवर सब. क्या बात है, क्या बात. वाह वाह. इश्क विश्क के सारे नुस्खे मुझी से सीखते हैं, हैदर वैदर मंजर वंजर जौहर वौहर सब. आणि शेवटचा शेर आहे, आखिर में किस दिन डूब जाऊंगा फिक्रे करते हैं, आखिर में किस दिन डूब जाऊंगा फिक्रे करते हैं, दरिया वरिया कश्ती वश्ती लंगर वंगर सब, उसकी कत्थई आंखों में है जंतर मंतर सब. क्या बात. राहत इंदोरी प्रेझेंट जबरदस्त करायचे. अफलातून, राहत इंदोरी प्रदीप चौबे, माणिक वर्मा, असे काही काही फार मधु पांडे, फार सुंदर प्रेझेंटेशन होतं. तर एक थोडं म्हणजे धाडस आहे. म्हणजे आता सगळ्यांच्या फारच धाडस करतोय. मध्यंतरी म्हणजे आता सगळे आपण ऑनलाईन सगळं शिक्षण वगैरे आमचं शिक्षण जे एक त्यांचं हे चालू आहे, त्याच्यावर विंदनची जी कविता आहे
तेच ते आणि तेच ते. त्याच्यावर त्याचा एक विडंबन करण्याचा प्रयत्न केला होता, अगदी प्रामाणिक प्रयत्न केला होता. तर ते प्रयत्न करतो. आवडलं तर सांगा. हो नक्की. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. ऑनलाईनचे रटाळ शिक्षण. तोच धडा, तेच क्रंदन, नुसताच पाठ, शून्य आकलन. आभासी सारे नाही स्पंदन. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते आणि तेच ते. सॉफ्टवेअरही बदलून पाहिले, कारण शिक्षण ठेवणं शक्य नव्हतं. सॉफ्टवेअरही बदलून पाहिले, कारण शिक्षण ठेवणे शक्य नव्हते. मीट पासून टीम्स कमाल, सगळीकडे सारखेच हाल. मीट पासून टीम्स कमाल, सगळीकडे सारखेच हाल. म्यूट करा, अनम्यूट करा, कॅमेरा कायम स्विच ऑफ ठेवा. तेच ते जुने पीपीटी, तेच ते अॅनिमेशन फार, सुख थोडे दुःख फार. आणि शेवटचं जरा थोडस विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. करीन म्हटले बंक क्लास, का सोसावा रोजचा त्रास, शिक्षणाचा नुसताच फार्स. बंक क्लास, का सोसावा रोजचा त्रास, शिक्षणाचा नुसताच फार्स. मात्र शिक्षणही तेच ते, अभ्यासही तोच तो, प्रोजेक्टही तेच ते. कारण शिक्षकही तेच ते आणि विद्यार्थीही तेच ते. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते आणि तेच ते. विज्ञानची काही कविता अशा एकदम ऑड वाटतात वाचा, पण एकदम भन्नाट आहे. फार सुंदर आहे. मला आता आठवत नाही, पण ती माझ्या मना बंद दगड पण अशी अंगावर येते. खूप जयंत सुंदर. काका एखादी कविता घ्या ना. अजून कोणी म्हणत असेल तर म्हणा. तुम्ही कविता घेऊ. तुमची ती आहे ना गझल, मग बघू. बर, चल पुन्हा. नाही, चल पुन्हा मग बघू. की बघू. बर, ही फार सुंदर आहे त्यांची, जेकेची फार सुंदर आहे. एक मिनिट. बघ ना मला तुला ऐकून आहे ना. मंगलाताई एखादी घेणार असेल तर तयारी राहा. मंगलाताई हरकत नाही. कोणाला म्हणायची आहे का? म्हणू दे. नाही, हा तुम्ही घ्या ना. बर, मी आपला तोवर सांगत होतो की जे अजून नाहीये त्यांनी घ्यावी. शीर्षक आहे की बघू. ओके. संपला हा एक प्याला की बघू. संपला हा एक प्याला की बघू, रात्र गेली दिन निघाला की बघू. संपला हा एक प्याला की बघू, रात्र गेली दिन निघाला की बघू. आणि भरवसा माझाच थोडासा मला, भरवसा माझाच थोडासा मला, एकदा तोही उडाला की बघू. भरवसा माझाच थोडासा मला, एकदा तोही उडाला की बघू. आणि हा एक की कबर ती होती रिकामी झोपलो. कबर ती होती रिकामी झोपलो, आतला तो परत आला की बघू. कबर ती होती रिकामी झोपलो, आतला तो परत आला की बघू. आणि आग्रही नास्तिक तसा नाहीच मी, आग्रही नास्तिक तसा नाहीच मी, चांगला ईश्वर मिळाला की बघू. क्या बात है, जबरदस्त. आग्रही नास्तिक तसा नाहीच मी, चांगला ईश्वर मिळाला की बघू. आणि एक नक्षीदार तळवा भेटला, एक नक्षीदार तळवा भेटला, हात तो हातात आला की बघू. एक नक्षीदार तळवा भेटला, एक नक्षीदार तळवा भेटला, हात तो हातात आला की बघू. आणि शेवटचा आहे, सांगण्याजोगी कथा माझी जरी, सांगण्याजोगी कथा माझी जरी, ऐकतो कोणी मिळाला की बघू. ऐकतो कोणी म्हणाला की बघू.
सांगण्याजोगी कथा माझी जरी, ऐकतो कोणी म्हणाला की बघू, आग्रही नास्तिक तसा नाहीच मी, सांगायला ईश्वर मिळाला की बघू. बघू, क्या बात है, सुंदर, क्या सुंदर. बात है, फारच मस्त. संजय दराडेंचा एक छोटासा शेर आहे. हा. मंदिराच्या बाहेर हिंसाचार झाला, मंदिराच्या बाहेर हिंसाचार झाला, देव आज साक्षात्कार झाला. फार सुंदर शेर आहे. बरोबर. 9:30 वाजलेले आहेत. काय आपल्याला अजून थोडा वेळ चालू का थांबावं? अजून एक सेशन घ्या पुढचं. थोड्या दिवसांनी आणखीन एक सेशन अरेंज करा ना सर. हो, करू ना. नक्की नक्की. परत एखादं असं छान हो हो छान अशा छोट्याशा. सर थोडस बोलू का सर? हो, बोला ना. असंच काही किस्से म्हणा किंवा एखाद्या आवडेल सर. म्हणजे एखाद्या पुस्तकातलं काही भाग आवडला आहे बरोबर. किंवा काही असं, बरोबर. तेही आपण शेअर करू शकतो कसं आपण इथे? करू ना आपण असं. हरकत काहीच नाही. म्हणजे शब्दांगणला असा एका फॉर्मॅट मध्ये असं आपण बांधलेलं नाही. त्यामुळे की असंच झालं पाहिजे किंवा तसंच झालं पाहिजे असं प्रकारची बंधनं नाहीयेत. आवडलेल्या कविता सादर केल्या सगळ्यांनी, स्वरचित होत्या. तसंच एखादं वाचलेल्या पुस्तकातलं काही भाग आवडला असेल तर तुम्ही सांगता येईल. म्हणजे टाइम लिमिट देऊ. मला वाटतं त्या डिस्कनेक्टच झाल्या. विनोदजी, मागची आफ्रिकेच्या पुस्तकाची लिंक फेसबुक झाली का? नाही झालेली अजून. करतो आता. हा, कारण मी बऱ्याच लोकांना बोलून ठेवलंय. नाही, सॉरी या 2 दिवसात करतो. चालेल तुमच्या वेळेने, असं काही हो नाही. हो हो, चालेल. येस. मला वाटतं आज इकडेच थांबू. खूप चांगल्या कविता सादर झाल्या आणि मला असं वाटतं की आपल्या मैफिलीची जान जयंत काका आणि तुम्ही आहात. त्यामुळे बाकी तर आपल्याला परीने आम्ही करतो. मुकुलने खूप चांगल्या कविता म्हटल्या स्वतःच्या. हो, खूप सुंदर होत्या. हा, प्रेषितने मुनवर आनंद आणून आणखीन एक व्हरायटी आणली. डेफिनेटली. काही जण आज राहून गेलेले आहेत, पण 9:30 वाजलेत म्हणून आपण आता इथेच थांबू. आणि पुढचं शब्दांगणचं सत्र विशेष सत्र आहे. बालदिनाच्या निमित्ताने पुढच्या शब्दांगणच्या सत्रामध्ये 6 ते 7 लहान मुलं म्हणजे 6वी ते 10वीची मुलं त्यांना आवडलेली पुस्तकं सादर करणार आहेत. तर आपण सगळेजण नक्की ऐकायला येऊ. आणि यू विल बी सरप्राईज. मी पुस्तकांची नावं जी ऐकतोय तर वी ऑल विल बी सरप्राईज की अरे ही मुलं हे वाचतात का, असा आपल्याला प्रश्न पडेल. तर लेट अस सी. तर आज इकडेच थांबूया. शुभरात्री. येस, शुभरात्री. थँक्यू. धन्यवाद.